राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याची उत्सुकता शिवसैनिक आणि मनसैनिकांना नेहमीच असते। या दोघांना एकत्र पाहण्याची अनेकांची खूप इच्छा आहे। अखेर हे दोघेही एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। निमित्त होतं ठाकरे कुटुंबातलं एका कार्यक्रमाचं। पाहुयात नेमकं काय घडलंय। कौटुंबिक कार्यक्रमात राज उद्धव ठाकरे एकत्र। भाच्याच्या साखरपुड्यात ठाकरे बंधू एकाच फ्रेम मध्ये। कौटुंबिक मिलनातून होणार का राजकीय मनोमिलन? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र पाहण्याची इच्छा असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना या दृश्यामुळे मोठा दिलासा मिळू शकतो। राजकारणात वैरी झालेले हे दोन्ही बंधू पुन्हा एकत्र यावेत अशी दोन्ही पक्षांमधल्या अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे। अजूनपर्यंत तरी ते शक्य झालेलं नसलं तरी एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही बंधू एकाच फ्रेम मध्ये आले। राज ठाकरेंच्या बहीण जय जयवंती देशपांडे यांचा मुलगा यशचा साखरपुडा झाला। त्यात ठाकरे कुटुंबीय एकत्र आले होते। दोन्ही ठाकरे बंधू एकमेकांच्या शेजारी उभे असलेले या दृश्यात पाहायला मिळत आहे। राज ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यातही यावेळी गप्पा टप्पा झाल्यात। यावेळी ठाकरे कुटुंबातले सदस्य गप्पांमध्ये रंगल्याचं दिसलंय। दादरमधल्या हिंदू कॉलनीमधल्या एका सभागृहात हा कार्यक्रम होता। यावेळी दोन्ही बंधूंमध्ये चांगली चर्चा झाल्याचं समजतंय। तसंच रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंची यावेळी भेट झाली। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी राज ठाकरेंच्या मातोश्रींशी गप्पा मारल्याचं समजतंय। राजकीय वैमनस्यातही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमधलं बंधुप्रेम अनेकदा दिसून आलंय। 2012 मध्ये उद्धव ठाकरेंवर लीलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टी झाली। त्यावेळी डिस्चार्ज दिल्यानंतर राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवत उद्धव ठाकरेंना मातोश्रीवर नेलं होतं। शर्मिला ठाकरे यांच्यावर जेम्स बॉन्ड या त्यांच्या कुत्र्यानं हल्ला केला होता। तेव्हा देखील उद्धव ठाकरे कुटुंबीय राज ठाकरेंकडे धावले होते। 2019 मध्ये अमित ठाकरेंची लग्नपत्रिका देण्यासाठी राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर दाखल झाले होते। 2019 मध्येच उद्धव ठाकरेंच्या शपथविधी सोहळ्याला देखील राज ठाकरेंनी हजेरी लावली होती। अगदी अलीकडचंच उदाहरण द्यायचं झालं तर दिशा सालियान प्रकरणी शर्मिला ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंची पाठराखण केली होती। आदित्य ठाकरे यांच्या विरोधामध्ये SIP लावलेली आहे चौकशीची। कसं पाहता एकंदर तुमचं घरचं पण नातं आहे? मला असं वाटत नाही की आदित्य असं काही करेल, त्यामुळे चौकशा काही लावू शकतात। आम्ही पण ह्याच्यातनं खूप गेलोय। अशा घटनांमुळे ठाकरे बंधूंमधला दुरावा कमी होण्याची आशा कार्यकर्त्यांना वाटणं साहजिक आहे। पण हे दोघेही एकत्र यावेत अशी कार्यकर्त्यांची कितीही इच्छा असली तरी गेल्या काही काळात या दोघांमधलं कडवट राजकारण सुद्धा पाहायला मिळालंय। नुकतंच धारावीच्या मोर्चावरून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर सेटलमेंटचा आरोप केला होता। महाविकास आघाडी आज का जागाली? मला असं वाटतं जाहीर होऊन मला 8-10 महिने झाले असतील ना। आज का मोर्चा काढलाय की सेटलमेंट नीट होत नाही म्हणून? कशासाठी मोर्चा काढला? ह्याने विचारला का प्रश्न की नेमकं काय होणार तिकडे? की मोर्चाचे दबाव आणून फक्त सेटलमेंट करायचे आहेत? मला असं वाटतं एकदा त्याच लोकांना तुम्ही एकदा विचारून बघा। असं असलं तरी कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने दोघे ठाकरे बंधू बऱ्याच काळानं एकत्र आले। त्यामुळे शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या आशा नव्यानं पल्लवित होऊ शकतात। कौटुंबिक कार्यक्रमातला हा फोटो ठाकरे बंधूंमधला राजकीय दुरावा कमी करणार का हे पाहायचंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।